आता आज आपण क्लास 10 चा जॉमेट्रीचा जो थर्ड चॅप्टर आहे सर्कल, या चॅप्टर मधला आपण एक थेरम पाहणार आहे. थेरम आहे टँजेंट सेगमेंट थेरम. आता टँजेंट सेगमेंट थेरम काय आहे, तर एखाद्या सर्कलला एक्सटर्नल पॉइंट मधून जर तुम्ही काय काढल्या, टँजेंट काढल्या, एखाद्या सर्कलला एक्सटर्नल पॉइंट मधून जर तुम्ही टँजेंट काढल्या, जसे की हा एक सर्कल आहे विथ सेंटर पॉइंट ए आणि याचा एक्सटर्नल जो बाहेर पॉइंट येणारा आहे तो आहे डी. या डी पॉइंट मधून जर सर्कलला तुम्ही दोन टँजेंट जर काढल्या तर या दोन्ही टँजेंटची जी लेंथ आहे ती कशी राहते, सेम राहते. हा थेरम आपल्याला काय करायचा आहे, प्रूव्ह दॅट करायचा आहे. हे थेरम काय सांगितला, टँजेंट सेगमेंट थेरम काय आहे, टँजेंट सेगमेंट ड्रॉ फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट. म्हणजे एक्सटर्नल पॉइंट वरून बाहेरच्या बिंदूवरून सर्कलला जर दोन टँजेंट काढल्या तर त्या दोन्ही टँजेंट ज्या आहेत त्या काय असतात, टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. त्या दोन्ही टँजेंट ज्या आहेत त्या सर्कलला काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं. म्हणजे हे जे सर्कल आहे, एक सर्कल आहे विथ सेंटर पॉइंट ओ, याचा एक एक्सटर्नल पॉइंट आहे डी आणि डी पॉइंट मधून पीडी आणि डीक्यू ह्याच्या दोन टँजेंट काढलेल्या आहेत. या दोन्ही टँजेंटची लेंथ कशी आहे, सेम आहे. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह दॅट करायचं. प्रूव्ह दॅट करताना पहिले आपल्याला गिवन लिहावं लागेल. तर गिवन काय आहे आपल्याकडे, की एक सर्कल आहे विथ सेंटर पॉइंट ओ, ज्याला एक्सटर्नल पॉइंट डी मधून पीडी आणि पीक्यू ह्या दोन काय काढलेले, तर टँजेंट सेगमेंट काढलेले. तर पहिले गिवन लिहा. गिवन काय लिहिणार, इन सर्कल with center point, in circle with center point A, in circle with center point A, आणि ज्या PD आणि DQ ज्या आहेत त्या काय आहेत, टँजेंट सेगमेंट काढलेले आहेत एक्सटर्नल पॉइंट D म्हणून. मग इन सर्कल विथ सेंटर पॉइंट A, tangent segment PD and QD are drawn from external point D. काय केलेलं आहे, गिवन काय आहे, तर एक सर्कल आहे विथ सेंटर पॉइंट A आणि या सर्कलला टँजेंट सेगमेंट PD आणि QD ड्रॉ केलेल्या आहेत एक्सटर्नल पॉइंट D वर. आणि आपल्याला प्रूव्ह दॅट काय करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, तर प्रूव्ह काय करायचं की जे एक्सटर्नल पॉइंट मधून PD आणि QD ह्याच्या दोन टँजेंट सेगमेंट काढलेले आहेत, हे दोन्ही काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, असं आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं आहे. म्हणजे काय प्रूव्ह दॅट करायचं आहे, तर टँजेंट सेगमेंट PD कॉन्ग्रुएंट कशाला आहे, टँजेंट सेगमेंट QD ला तो काय आहे, कॉन्ग्रुएंट आहे. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह दॅट करायचं. PD आणि QD हे दोन्ही एकमेकांना काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे कॉन्ग्रुएंट करताना आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला प्रूफ द्यायचं आहे. मग प्रूफ देत असताना आपण काय करणार, अगोदर प्रूफ देत असताना या सर्कल मध्ये काय करणार, तर हे जे सर्व पॉइंट आहेत म्हणजे PD आणि QD हे दोन टँजेंट सेगमेंट अगोदर जोडलेले आहेत. आपण सेगमेंट AD, AP आणि AQ काय करणार आहे, जॉइन करणार आहे. म्हणजे आपल्याला काय करायचे की सेगमेंट AQ हा AP आणि AQ आणि मधातला AD हे तिन्ही सेगमेंट आपल्याला काय करायचे, तिथं जॉइन करून घ्यायचे. मग आपण काय करणार, प्रूफ मध्ये अगोदर तर जॉइंट सेगमेंट AP segment AQ and AD, segment AD हे तिन्ही सेगमेंट काय करणार, आपण जॉइन करून घेणार. आता हे तिन्ही सेगमेंट या ठिकाणी जॉइन केल्यामुळे इथं काय तयार झालं, दोन ट्रायंगल तयार झाले. कोणते ट्रायंगल तयार झाले, एक ट्रायंगल तयार झाले. आता नाव इन ट्रायंगल दोन ट्रायंगल तयार झाले. पहिला ट्रायंगल कोणता, नाव इन ट्रायंगल APD, ट्रायंगल तयार झाला APD. अँड दुसरा जो ट्रायंगल तयार झाला तो झाला AQD, ट्रायंगल APD आणि ट्रायंगल AQD हे दोन ट्रायंगल तयार झाले. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये पहा, या दोन्ही ट्रायंगल मध्ये AP आणि AQ ह्या दोन्ही सर्कलच्या काय आहेत, रेडियस आहे. म्हणजे या दोन्ही ट्रायंगल मध्ये ह्याच्या दोन साइड आहेत ह्या कशा यायला लागल्या, कॉन्ग्रुएंट यायला लागल्या. त्याचबरोबर आपण अगोदर काय पाहिला होता, टँजेंट रेडियस थेरम पाहिला होता. टँजेंट रेडियस थेरम नुसार काय व्हायला लागलं की टँजेंट आणि रेडियस एकमेकांना ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होईल त्या ठिकाणी किती डिग्रीचा
डिग्रीचा अँगल तयार होतो, 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. म्हणजे पी अँगल पण 90 चा आहे आणि क्यू अँगल पण किती आहे, 90 चा आहे. हे दोन्ही अँगल 90 डिग्रीचे आहेत. म्हणजे काय झालं की AP आणि AQ या दोन्ही रेडियस कॉन्ग्रुएंट आल्या आणि हा पी अँगल 90 चा आहे, क्यू अँगल पण काय 90 चा आहे आणि 90 डिग्रीच्या अपोजिटला जी साइड आहे ती काय असते, हायपोटेनस. तर AD दोन्ही ट्रायंगल मध्ये यायला लागला. म्हणजे काय झालं की या दोन्ही ट्रायंगल मध्ये या दोन्ही ट्रायंगलची एक एक साइड आणि हायपोटेनस काय लागला, कॉन्ग्रुएंट यायला लागला. मग हायपोटेनस आणि साइड टेस्ट नुसार म्हणजे कोणत्याही दोन ट्रायंगल मध्ये एक साइड आणि हायपोटेनस जर कॉन्ग्रुएंट येत असेल तर हायपोटेनस साइड टेस्ट नुसार दोन्ही ट्रायंगल कसे होतात, कॉन्ग्रुएंट होतात. मग आपण इथे लिहिलं इन ट्रायंगल APD अँड AQD अँगल जो तुम्हाला दिलेला आहे अँगल APD हा कॉन्ग्रुएंट आहे अँगल कशाला, AQD ला आणि ईच 90 डिग्री आहे. ईच काय आहे 90 डिग्री, बरोबर आहे. आणि रिझन काय आहे तर टँजंट ज्या आहेत टँजंट परपेंडिकुलर रेडियस थिअरम नुसार हे जे दोन्ही अँगल आहेत हे किती डिग्रीचे आहेत, 90 डिग्रीचे आहेत. आता समोर काय येणार, ही जी साइड आहे कोणती, साइड AP कॉन्ग्रुएंट साइड काय यायला लागली, साइड AP कॉन्ग्रुएंट साइड यायला लागली AQ. AP आणि AQ कॉन्ग्रुएंट आहेत बिकॉज ऑफ काय, त्या रेडियस ऑफ सर्कल आहे. आणि ही जी साइड आहे AD दोन्ही ट्रायंगल मध्ये येते. साइड AD कॉन्ग्रुएंट साइड काय आहे AD. ही काय आहे, कॉमन साइड आहे. ही आहे कॉमन साइड आहे. आता ह्याच्या दोन्ही साइड आहेत तर AD काय झाला या दोन्ही ट्रायंगलचा हायपोटेनस आणि या AP आणि AQ काय झालं तुम्ही साइड. कशासाठी, कोणत्या टेस्टनुसार, बाय हायपोटेनस साइड टेस्ट नुसार. बाय हायपोटेनस साइड टेस्ट या टेस्ट नुसार काय झालं तर हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. ट्रायंगल जो आला तुमचा APD कॉन्ग्रुएंट ट्रायंगल कोणता आला, AQD. हे दोन्ही ट्रायंगल काय झाले, कॉन्ग्रुएंट. आणि दोन्ही ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर याच्या रिमेनिंग ज्या साइड आहेत PD आणि QD हे पण काय असतील, कॉन्ग्रुएंट. दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत तर रिमेनिंग साइड कॉन्ग्रुएंट आहे. सो देयरफॉर ही इथे ना साइड PD कॉन्ग्रुएंट साइड काय आहे ना PD कॉन्ग्रुएंट आहे ना QD ला. आणि जे आपल्याला काय करायचं होतं, टू डेट करायचं होतं. हे जे टँजंट सेगमेंट आहे ते एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे त्याच्यानुसार करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. अशा प्रकारे हा थिअरम. आता आपण जो दुसरा थिअरम आहे सर्कल चॅप्टर मधला तो थिअरम पाहणार आहे. तो आहे टँजंट थिअरम. आता हा टँजंट थिअरम काय आहे तर टँजंट थिअरम काय आहे की कोणत्याही सर्कलला एखादी टँजंट ज्या पॉइंट मध्ये टच करून जात आहे त्या पॉइंटला जोडून जर आपण एखादी रेडियस काढली तर रेडियसला टँजंट काय असते, परपेंडिकुलर असते. म्हणजे सरळ काय की ही जी टँजंट आहे टँजंट सर्कलला O सेंटर पॉइंट असणाऱ्या सर्कलला A या पॉइंट मध्ये स्पर्श करून जात आहे आणि OA ही जर रेडियस काढली तर ही टँजंट या रेडियस OA ला काय असते, परपेंडिकुलर असते. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह दॅट करायचं आहे. म्हणजे स्टेटमेंट काय सांगितलं थिअरम, अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ सर्कल. म्हणजे कोणतेही टँजंट एखाद्या सर्कलला ज्या पॉइंट मध्ये टच करत आहे त्या पॉइंट मध्ये टच करत असताना ज्या पॉइंट मध्ये टच करते त्या पॉइंट वरून जर आपण एखादी रेडियस काढली तर ती रेडियसला काय असते, परपेंडिकुलर असते. असं आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं आहे. म्हणजे थिअरम काय लागला, टँजंट परपेंडिकुलर टू दी रेडियस. हा थिअरम आहे जो आपल्याला प्रूव्ह दॅट करायचा आहे. मग गिवन काय असणार, तर गिवन असणार की एक सर्कल काढावं लागेल विथ सेंटर पॉइंट O आणि एक सर्कल आहे विथ सेंटर पॉइंट O ज्या सर्कल मध्ये L ही टँजंट A या पॉइंट मध्ये काय करत आहे, टच करत आहे. मग इथे लिहिलं आपण गिवन काय आहे तर इन सर्कल विथ सेंटर पॉइंट O इन सर्कल विथ सेंटर पॉइंट O टँजंट L जी आहे टँजंट L touch the circle at point A. म्हणजे या एक सर्कल आहे विथ सेंटर पॉइंट O या सर्कलला L ही टँजंट A या पॉइंट मध्ये काय करत आहे, टच करत आहे. ठीक आहे, A या पॉइंट मध्ये टच करत आहे आणि OA ही काय आहे त्याची रेडियस आहे and OA is the radius. OA ही काय आहे, रेडियस आहे. प्रूव्ह दॅट काय करायचं आहे,
आता प्रूव्ह काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे आपल्याला की L ही टँजंट रेडियस O ला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. म्हणजे टँजंट L परपेंडिक्युलर टू दी रेडियस OA हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह दॅट करायचं. आता प्रूव्ह दॅट करताना आपण प्रूफ देणार. आता प्रूफ मध्ये काय आहे, आपल्याला एक इनडायरेक्ट प्रूफ द्यावा लागेल. काय की ज्यावेळेस टँजंट एखाद्या सर्कलला ज्या पॉइंट मध्ये टच करते त्या पॉइंट मधून जर तुम्ही एखादी रेडियस काढली तर टँजंट आणि रेडियस मध्ये 90 डिग्रीचा अँगल तयारच होतो. पण आता असं आपण गृहीत धरलं की सपोज इथं 90 डिग्रीचा अँगल तयार होत नाही. इथं आपल्याला काय द्यावं लागेल, एक इनडायरेक्ट प्रूफ द्यावा लागेल. मग इनडायरेक्ट प्रूफ काय येणार की लेट सपोज अज्यूम केला आपण, लेट अज्यूम tangent L is not perpendicular to radius. सपोज काय अज्यूम केला आपण की टँजंट L जी आहे ती रेडियसला परपेंडिक्युलर नाही. म्हणजे रेडियसला परपेंडिक्युलर नाही आहे तर आपण दुसरी काय करणार, सपोज सेगमेंट OB जो आहे, सेगमेंट OB दुसरी आपण एक डायग्राम काढणार. त्या डायग्राम मध्ये आपण दाखवणार की हा ही जी L टँजंट आहे ती OA ला परपेंडिक्युलर नाही तर कशाला परपेंडिक्युलर आहे, OB ला परपेंडिक्युलर आहे. सपोज सेगमेंट OB काढणार आपण. सपोज सेगमेंट OB ड्रॉ टू परपेंडिक्युलर टँजंट L. म्हणजे आपण काय केलं की सपोज OA परपेंडिक्युलर नाहीये तर OB परपेंडिक्युलर काढला आपण कशाला, टँजंट L ला. आणि OB परपेंडिक्युलर काढल्यानंतर या L लाईन वर आपल्याला आणखी दुसरे दोन पॉइंट घ्यायचे. अँड सपोज काय करायचं, अँड आपल्याला काय करायचं आहे की OB जो आहे हा परपेंडिक्युलर दाखवा. सपोज सेगमेंट OB ड्रॉ टू परपेंडिक्युलर टँजंट L अँड टेक अ पॉइंट C. इथे आपल्याला आता इथे एक C पॉइंट घ्यायचा आहे. अँड टेक अ पॉइंट C, such that इथे आपण एक पॉइंट घेणार, such that AB equal to the AC. AB equal to the AC, BC किंवा BA equal to the AC, BC. काय करायचं आपल्याला की सपोज आपण दाखवलं की OA हा परपेंडिक्युलर नाही तर OB परपेंडिक्युलर आहे टँजंट L ला. आणि या L पॉइंट वर आपण आणखी एक C पॉइंट घेणार. आणि तो C पॉइंट आपण अशा पद्धतीने घेणार की BC ची जेवढी लेंथ आहे तेवढीच लेंथ कशाची असणार, AB ची असणार. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं आता की हे जो B पॉइंट आहे आणि A पॉइंट आहे हे दोन्ही काय आहेत, डिफरंट आहे. आणि हे दोन्ही डिफरंट पॉइंट आहेत आणि B पासून C जेवढा डिस्टन्स वर आहे तेवढ्या डिस्टन्स वर काय काढला, A पॉइंट केला. आणि तिन्ही पॉइंट पुढे यायला लागले टँजंट L वर यायला लागले. मग आता काय झालं या ठिकाणी, सो देअरफॉर इथे आपण काय दाखवलं की BA इक्वल टू काय दाखवलं, BC दाखवलं. आता इथे दोन ट्रायंगल तयार झाले. इन ट्रायंगल OBC and triangle OBC and OBA. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये काय झालं, तर या दोन्ही ट्रायंगल मध्ये OC ची किंमत आणि OA ची किंमत कशी आहे, सारखी. हे दोन्ही ट्रायंगल मध्ये या OB ची किंमत आणि OC ची किंमत कशी आहे, सारखी आहे. त्याचप्रमाणे हा जो मधातला OB आहे हा दोन्ही ट्रायंगल मध्ये येतो. आणि B अँगल जो आहे, B च्या ठिकाणी किती डिग्रीचा अँगल तयार झाला, 90 डिग्रीचा अँगल तयार झाला. आणि BC ची किंमत आणि AB ची किंमत एकमेकांना काय इक्वल आहे. तर या दोन्ही ट्रायंगल मध्ये आपण दाखवणार की साइड BC जी आहे, साइड BC इक्वल टू दी साइड काय आली, BA. BC इक्वल टू दी BA आला कशावरून, बाय इक्वेशन 1 वरून या BC ची लेंथ आणि BA ची लेंथ कशी आहे, सारखी आहे. नंतर अँगल B जो आहे वरच्या ट्रायंगल मध्ये पण 90 चा आहे आणि खालच्या ट्रायंगल मध्ये काय 90 चा आहे. कशावरून, कन्स्ट्रक्शन वरून. बाय कन्स्ट्रक्शन जो अँगल OBC आहे, अँगल OBC हा कॉन्ग्रुएंट आला कशाला, अँगल OBA ला. कशावरून, तर बाय कन्स्ट्रक्शन. आणि त्याच्यानंतर एक साइड इक्वल आली, एक अँगल इक्वल आला. OB या दोन्ही याच्यामध्ये येतील. साइड OB जो आहे, साइड OB हा कॉन्ग्रुएंट आहे कशाला, साइड OB ला. हे काय आहे, कॉमन साइड आहे. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये काय झालं, या दोन्ही ट्रायंगल मध्ये एक साइड, एक अँगल आणि पुन्हा एक साइड काय आली, कॉन्ग्रुएंट आली. म्हणजे बाय साइड अँगल साइड बेस.
बाय साइड अँगल साइड टेस्ट हे दोन्ही जे ट्रायंगल आहे ट्रायंगल OBC कॉन्ग्रुएंट झाला ट्रायंगल OBA ला तर हे दोन्ही ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर OC आणि OA ची किंमत पण सारखी सारखी देणार तर सेगमेंट OA हा कॉन्ग्रुएंट आला कशाला सेगमेंट OC ला OA आणि OC एकमेकांना कॉन्ग्रुएंट आले आता हे दोन्ही एकमेकांना कॉन्ग्रुएंट आल्यानंतर काय झालं तर OA तर काय आहे सर्कलची रेडियस आहे OA जी आहे ही सर्कलची काय आहे रेडियस आहे म्हणजे नेक्स्ट मध्ये काय येणार नाव OA इज द या दोन्ही साइड एकमेकांना काय आल्या इक्वल आल्या याला नाव दिले आपण इक्वेशन 2 नाव OC जी आहे OC OA ला इक्वल आहे तर OA इज द रेडियस ऑफ सर्कल OA इज द रेडियस ऑफ सर्कल OA जी आहे ती सर्कलची काय आहे रेडियस आहे आणि OA जो आहे तो कशाला इक्वल आहे नाव आता OA काय आहे रेडियस ऑफ सर्कल आहे अँड OA जी दाखवली आपण OA इक्वल टू काय दाखवली OC सो देयरफॉर OC इज आल्सो रेडियस ऑफ सर्कल OC पण काय होणार सर्कलची रेडियस होणार बरोबर OA आणि OC या दोन्ही सर्कलच्या काय लागल्या रेडियस लागल्या इट मीन्स काय लागलं तर पॉइंट C जो आहे पॉइंट C इज आल्सो लाइज ऑन सर्कल पॉइंट C जो आहे तो सुद्धा कशावर येतो सर्कल वर येतो मला OA आणि OC बोथ सर्कल वर जर येत असतील तर इथं काय प्रूव्ह आहे लागलं की टॅन्जंट L जी आहे टॅन्जंट L इंटरसेक्ट किंवा टॅन्जंट L पासिंग थ्रू पॉइंट A and C बोथ म्हणजे काय आलं की OA आणि OC ची किंमत सारखी सारखी आहे A पण हा कशावर येतो A पॉइंट सर्कल वर येतो आणि C पॉइंट पण कशावर लागला सर्कल वर आला दोन्ही पॉइंट सर्कल वर येत असेल तर टॅन्जंट L ही जी आहे ही पॉइंट A आणि C या दोन्ही पॉइंट मधून चालली बट वी नो दॅट आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे बट वी नो आपल्याला माहिती आहे वी नो दॅट की टॅन्जंट can touch the circle only one point पण आपल्याला माहिती आहे काय की टॅन्जंट फक्त सर्कलला एकाच पॉइंट वर काय करू शकते टच करू शकते आणि आपल्या अझम्पशन जे आलं ते काय आलं की टॅन्जंट जी आहे ती A आणि C या दोन्ही पॉइंट मधून काय करत आहे जात आहे सो देयरफॉर आवर अझम्पशन जे आहे सो देयरफॉर our assumption that tangent L is not perpendicular radius OA is काय आहे wrong ठीक आहे wrong आपण काय अज्यूम केलं होतं की टॅन्जंट जी आहे L ही काय नाहीये रेडियस OA ला परपेंडिक्युलर नाही रेडियस OA ला परपेंडिक्युलर नाहीये असं दाखवल्यामुळे टॅन्जंट L ही जी आहे A आणि C या दोन पॉइंट मधून जात आहे आणि टॅन्जंट दोन पॉइंट मधून जाणार किती पॉइंट मधून जाऊ शकते एकाच पॉइंट मधून जाऊ शकते सो देयरफॉर आवर अझम्पशन दॅट L is not perpendicular tangent L is not perpendicular radius OA is wrong हे जे स्टेटमेंट आहे अझम्पशन केलेलं आहे ते काय आहे रॉंग आहे इट मीन्स काय सिद्ध झालं तर टॅन्जंट जी आहे टॅन्जंट L is perpendicular to radius ठीक आहे रेडियसला काय असणार परपेंडिक्युलर